घटस्थापनेसाठी 60 प्रभावी उपाय व तोडगे. 1. पूजा वेळ शक्यतो शुभ मुहूर्तात करा. स्थानिक पंडित जलद पंचांग बघा. 2. घटसुद्धा स्वच्छ गहिऱ्या मातीचा शुद्ध पिंड वापरा, पारंपरिक आणि स्थिर असणारा. पाण्यासाठी पवित्र धारा. पूजापूर्वी घट पाण्याने स्वच्छ धुवा, नंतर पवित्र करा. घटस्थापनेपूर्वी घर स्वच्छ करा व देवस्थान निश्चित करा. सिंदूर तिलक करण्यासाठी हलके रंग वापरा, अधिक टिकणारे आणि नवलेले. नागर वाळवंट चिन्ह वापरता काळी धूप लावा, शुद्ध सुगंध. गुढी किंवा झेंडा तयार ठेवा, मंगल संकेत म्हणून. घटाजवळ लाल कपडा पसरवा, पारंपरिक आणि शोभिवंत असा. मूर्ती निवडताना निसर्गपूरक म्हणजे कागदी, मातीची किंवा घनशील प्लास्टर लक्ष करा. मूर्ती खरेदीपूर्वी तिचे प्रमाण, आकार, वजन तपासा, विसर्जनास सुलभ व्हावे म्हणून. पूजा साहित्य आधीच एकत्र ठेवा, वेळ वाचतो. पंचोपचाराकरिता पंचवस्तूची यादी बनवा. दिवा, धूप, नैवेद्य, फूल आणि तुळस. गणपतीची आरती करायची असेल तर संध्याकाळी योग्य वेळ ठेवा. गायक संगीतासाठी प्लेलिस्ट तयार ठेवा, भक्तीची ऊर्जा वाढवते. तुळशीचे पाने स्वच्छ व नवीन वापरा, आरोग्यदायी असते. नैवेद्यात फक्त साखर, लाडू, फुले आणि फळे द्या. तेलकट मांस दूर ठेवा. नैवेद्याआधी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून अर्पण करा. परंपरा जपा. घटाभोवती प्रकाशासाठी दिवे, मणक्यांचा वापर करा. सौंदर्य आणि शांती. स्थापना करताना ध्यान, एक मंत्र जप करा. मन शुद्धीकरणासाठी. मंत्र जपासाठी आवाज कमी आणि स्पष्ट ठेवा. लहान मुलांना सहभाग द्या, परंपरा टिकते. पूजेत टिकाऊ वस्तू वापरा, नंतर रिसायकल करणे सोपे जाते. विजेच्या दिव्यांसाठी LED वापरा, ऊर्जा बचत होते. घटाभोवती हलकी कर्कशता नको, शांत वातावरण राखा. स्थापनानंतर थोडा हलका जलाभिषेक करा, देव प्रसन्न होतो. अभिषेकासाठी फुलांचे पाणी किंवा गंगाजळ वापरा, पवित्रता येते. आरतीपूर्वी घरातील सर्व सदस्य स्वच्छ करून येऊन स्वच्छ होऊन आरती करा. आरतीचे गाणे सोबत ठेवून सर्वांना समांतरपणे सहभागी करा. आरती संपल्यावर प्रसाद सर्वांमध्ये वाटा, एकात्मता वाढते. पूजा दरम्यान फळे व पाण्याचा पुरेसा मनाई नका, सेवाभाव ठेवा. मूर्तीवर किनारी फुलांची माळ व्यवस्थित लावा, शोभा वाढते. घटस्थापनेनंतर 10-15 मिनिटं ध्यान लावा, मन शांत होते. दिवसभर घरात हलकी भक्तिगाणी ठेवा, वातावरण भक्तिमय होते. ज्या मूर्तीला तुम्ही घेतली त्याची निर्मितीविषयी माहिती विचारावी. शिल्पकाराला बद्दल जाणून घ्या. विसर्जन करायचे असेल तर पर्यावरणपूरक पद्धत निवडा. घट किंवा मूर्ती निसर्गस्नेही असावी. पाण्यात मूर्ती विसर्जित करताना प्लास्टिक वापर टाळा. नद्या संरक्षित ठेवा. विसर्जनाऐवजी संग्रहालय किंवा सार्वजनिक विसर्जन केंद्र वापरता येते. झाडांच्या भोवती पूजा करणे म्हणजे पर्यावरणाची कदर. गणपतीचे स्वागत करताना छोटे आदराशिष्ट गिफ्ट म्हणजे फूल, फळं द्या. स्नानासाठी आणि स्वच्छतेसाठी गरम पाण्याची सोय ठेवा. पूजा दरम्यान ध्वनी प्रदूषण टाळा. शेजाऱ्यांचा आदर करा. घरात जास्त पाककृती न करता सोपे व हलके प्रसाद बनवा. मूर्तीची उंची व जडपण, विसर्जन क्षमता पाहून ठेवा. संध्याकाळी किंवा सकाळी घटस्थापना करताना उचित पोशाख घाला. आरतीच्या वेळी सर्व तीर्थ पर्याय स्वच्छ ठेवा. गरीब गरजूंना लोकांना अन्नदान करा, पुण्य मिळेल. पूजा वेळेत फोन कमी वापरा, उपस्थिती आणि श्रद्धा वाढते. फोटो किंवा रील्स बनवायच्या असतील तर नरम प्रकाशात करा. मूर्ती जपण्यासाठी दररोज थोडी काळजी घ्या. फुले बदलणे, धूळ साफ करणे. तांत्रिक मदतीसाठी स्थानिक मंदिर समितीशी संपर्क ठेवा, मार्गदर्शन मिळते. मुलांना पूजा शिकवताना सोपे मंत्र व कथा द्या, रुची निर्माण होते.
नैवेद्य जास्त असल्यास गरजूंमध्ये वाटा. अपव्यय टाळा. आग लागण्यापासून सावधगिरी. दिवेसाठी सुरक्षित स्थान ठेवा. पूजा साहित्यानंतर व्यवस्थित साठवा. पुढच्या वर्षी वापरता येईल. घटस्थापनेच्या दिवशी दान आणि सदाचारावर भर द्या. धार्मिक अर्थ खोल. मूर्तीच्या पाठीमागे छोटे नोट कोण कोठून घेतले ते लिहा. स्मरणार्थ. फोटो व व्हिडिओमध्ये धार्मिक भाव ठेवूनच सामायिक करा. आदर जपा. मंत्रोच्चार करताना श्वासावर लक्ष ठेवा. चित्त शांत ठेवा. जर पंडित असतील तर त्यांच्या सूचनांचे पालन करा. योग्य मार्गदर्शन मिळते. सगळ्यात महत्त्वाचं, श्रद्धा आणि प्रेमाने पूजा करा. मनापासून कराल तर देव नक्की प्रसन्न होतो. आणि तुम्हाला ही माहिती थोडी जरी महत्त्वपूर्ण वाटली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. धन्यवाद.